आणि यानंतर आपण थेट झारखंडच्या रांचीमध्ये जाऊयात। आज भाजपने झारखंड बंदची हाक दिलेली आहे आणि भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। काल रांचीमध्ये विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्यात आला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या। त्या विरोधात भाजप आक्रमक झालेली आहे आणि रांची बंदसह झारखंड बंदची हाक देखील त्यांनी दिलेली होती। सध्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जात आहे। ही दृश्य सध्या आपण पाहतोय। गेल्या 15 दिवसांपासून अधिक काळ विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे झारखंडमध्ये आणि त्यावरून केंद्रात देखील पडसाद उमटल्याचं आपण आज पाहिलेलं होतं। एनडीए मधील खासदार आक्रमक झालेले होते, तर आता भाजपचे कार्यकर्ते झारखंडमध्ये आक्रमक झालेले आहेत। झारखंड बंदची हाक त्यांनी दिलेली होती। जोरदार घोषणाबाजी करत हे सगळेजण रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यांना ताब्यात घेण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। काल इथे विद्यार्थ्यांवर आंदोलनकर्त्यांवरती लाठी हल्ला करण्यात आलेला होता। झारखंडमधील ही सगळी परिस्थिती सध्या आपण पाहतोय। विद्यार्थी आक्रमक झालेत, भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। विद्यार्थ्यांवरच्या लाठीमाराविरोधात झारखंड बंदची हाक देण्यात आलेली आहे। झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांची सीबीआय चौकशी करणं, जेएसएससी आणि जेपीएससी परीक्षा रद्द करणं या मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जात आहे। राज्य सरकारच्या तपास यंत्रणांवर विश्वास नसल्यामुळे सगळ्या स्पर्धा परीक्षांमधील घोटाळ्यांची चौकशी सीबीआय मार्फत व्हावी। जेएसएससी, सीजीएल आणि जेपीएससी या परीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी करण्यात आलेली आहे। परीक्षा प्रक्रिया निकृष्ट पद्धतीने राबवणाऱ्या खासगी एजन्सी आणि संबंधित माफियांवर कठोर कारवाई करण्याची देखील विद्यार्थ्यांची मागणी आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेश, जे चित्र आपल्याला काही दिवसांपूर्वी दिल्लीतल्या जंतर मंतरवर दिसत होतं तेच चित्र झारखंडमधल्या रांचीमध्ये दिसतंय। विद्यार्थ्यांची धरपकड केली जाते। भाजपचे कार्यकर्ते देखील आक्रमक झालेले आहेत। आज झारखंड बंदची हाक देखील देण्यात आली आहे। काय घडतंय नेमकं तिथे? आज जास्त तीव्र होत चाललेला आहे। त्याचं कारण असं आहे की दिल्लीमध्ये एक दिवसाचा मोर्चा झाला होता, पण इथे कालही एक मोर्चा झाला ज्यात विधान भवनाला घेराव घालण्याची हाक देण्यात आली होती। त्यानंतर मग आज पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांचा तोच प्रयत्न आहे आणि सर्वसाधारणपणे या आंदोलकांची दखल घेतली जावी, त्यांच्यासोबत चर्चा व्हावी अशी मागणी या आंदोलक तरुणांची आहे। आणि त्या दृष्टीने आता वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनाही या झारखंडच्या पेपरफुटीच्या विरोधात आंदोलनासाठी उतरल्या आहेत। आता जे आपण पाहतोय त्या झारखंडच्या पुन्हा विधान भवनाचाच हा परिसर आहे जवळचा, आणि ज्या ठिकाणी आता पुन्हा एकदा विद्यार्थी संघटना आणि पोलीस असे कार्यकर्ते आमने सामने आले। बरोबर आहे, ही दृश्य सध्या आपण पाहतोय। विद्यार्थी पोलीस आमने सामने आलेले आहेत। विद्यार्थ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय। सोमेश, नेमक्या विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत ते तर आपल्याला माहिती आहे, पण त्या मागण्यांसंदर्भात पुरेशी आणि आवश्यक ती दखल घेतली जात नाहीये का? आंदोलन चिघळतंय का? निश्चितच विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत की जी तिथला झारखंडमधील पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच लोकसेवा आयोगाची परीक्षा होती, त्या परीक्षेमधले पेपर फुटले होते आणि त्या पेपर फुटीच्या विरोधातलं प्रकरण सीबीआय कडे दिलं जावं, सीबीआय कडून तपास व्हावा अशी एक आंदोलकांची मागणी आहे।
कदाचित हा एक मुद्दा राज्य सरकार आणि केंद्र सरकारमधील विषय असू शकतो. त्याचं कारण असं आहे की राज्य सरकारच्या पोलिसांकडून सध्या तिथे तपास सुरू आहे. विद्यार्थी मागणी करतायत की पेपरफुटीचा मुद्दा सीबीआय तपासाकडे द्यावा. जोपर्यंत राज्य सरकार स्वतःहून ते प्रकरण सीबीआयकडे देत नाही किंवा कोणत्या तरी कोर्टांकडून ते सीबीआयकडे पाठवलं जात नाही, हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टाकडून, त्याशिवाय त्या प्रकरणात सीबीआयचा तपास सुरू होणार नाही. आणि राज्य सरकारने स्वतःहून ते प्रकरण सीबीआयकडे द्यायचं असेल तर तसा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारकडेच आहेत. म्हणून हे सगळे आंदोलक हे आता राज्य सरकारला जबाबदार धरतायत की त्यांनी ही मागणी पूर्ण केली पाहिजे. राज्य सरकारचं नेमकं काय धोरण आहे विद्यार्थ्यांच्या या आंदोलनासंदर्भात? अजूनपर्यंत तरी राज्य सरकारकडून या विद्यार्थी आंदोलनाच्या अनुषंगाने काही सविस्तर भूमिका मांडली गेलेली नाही. त्यामुळे राज्य सरकारचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांनी काय ठरवलेलं आहे या आंदोलनाच्या अनुषंगाने, आणि विशेषतः जी सीबीआयकडे तपास देण्याची मागणी आहे त्या बाबतीत सुद्धा याविषयी अजून सरकारने काही आपली भूमिका समोर ठेवलेली नाही. परंतु एक मात्र नक्की आहे की जो लाठीचार्ज झाला काल विद्यार्थ्यांवर, त्याचा निश्चित सोमेश, राज्य सरकारच्या धोरणाविषयी जाणून घेईन, थोडंसं थांबवते. तिथे नेमकं काय घडतंय आपण ऐकूया. आज हम लोग आतंकवादी जैसे हम लोग के साथ व्यवहार किया जा रहा है, क्या माननीय जंतर मंतर असो की झारखंड असो, सरकार अशी वागणूक का देतं असा सवाल अभिजित दिपकेंनी उपस्थित केलाय. आम्ही पूर्णपणे झारखंडमधील आंदोलकांच्या समर्थनात असल्याचं दिपके म्हणाले. महातो हे तिथे नेते आहेत, आम्हाला आंदोलन हायजॅक करायचं नाही अशीही भूमिका दिपकेंनी घेतली आहे. काल महातोंशी बोलणं झालंय असं दिपके म्हणाले. देवेंद्र महातो झारखंडमध्ये जे चालू आहे त्याचे ते लीडर आहेत आणि त्या प्रकारे त्यांनी नेतृत्व केलेले या मूव्हमेंटचं ते खूप चांगल्या प्रकारे केलेले त्यांनी. आणि आमची टीम त्यांना तिथं आहे, आमची टीम त्यांचं समर्थन करते, त्यांना जी काही मदत लागते ती करते. काल हॉस्पिटलमध्ये पण आमची पूर्ण वेळ त्यांच्यासोबत आमची टीम थांबलेली होती. आज सकाळी माझ्या टीमसोबत कॉल झाला, मी त्यांची माहिती घेतली, म्हणलं आता देवेंद्र भाईची तब्येत कशी आहे कशी नाही. आमचा उद्देश हा आहे की जास्तीत जास्त लोक कसे पुढे येतील, नवीन स्टुडंट्स चेहरे कसे इस्टॅब्लिश होतील ते आहे. देवेंद्र महातो इज द लीडर अँड वी वॉन्ट हिम टू बी द लीडर. तिथं जाऊन आम्हाला हायजॅक नाही करायचंय. तर पोलीस आणि विद्यार्थी आंदोलकांमध्ये ही बाचाबाची होत असल्याचं आपण पाहतोय. तर झारखंडमधल्या परिस्थितीवर आपलं लक्ष असेल. जंतर मंतरवरच्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचे आदेश कोणी दिले असा सवाल मल्लिकार्जुन खरगेंनी उपस्थित केलाय. 18 दिवसांनंतरही अमित शहा निवेदन देत नाहीत असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. बिगिनिंग में हमारा स्टैंड था, तब से अब तक एक ही स्टैंड है और हमारे 3 मुद्दे पहले से ही है. एक तो स्टूडेंट के ऊपर जो लाठी चलाई, गोली चलाई, ये सब किसने किया. 18 दिन हो गया, वो स्टेटमेंट देने को तैयार नहीं. अब वो कोशिश कर रहे हैं कि इसको कैसा हम एक बार बोल के तो उसके बाद निकल जाएंगे, ये उनकी मंशा है. झारखंड में आपकी बात सर, वहाँ पर कहा जा रहा है कि डबल स्टैंडर्ड इंडिया ब्लॉक का है, इस तरह की अरे वो इश्यू अलग है. 100 इश्यू होते हैं, 100 को अलग अलग हमेशा डिस्कशन होता है. क्या 100 सभी मुद्दे लाकर एक ही दिन करते हैं? सर अपने तर जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचे आदेश कोणी दिले? 18 दिवस उलटून गेलेत पण अमित शहा निवेदन देत नाहीत असा संताप मल्लिकार्जुन खरगेंनी व्यक्त केला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.